यांचं हे वक्तव्य। आणि महत्त्वाची बातमी, रोहित पवार चौकशीसाठी आता ईडी कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत। आज दुसऱ्यांदा रोहित पवारांची ईडी समोर ही चौकशी होत आहे। बारामती अॅग्रो प्रकरणामध्ये ही चौकशी होत आहे। रोहित पवार हे ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। अगदी काही वेळापूर्वी आज दुसऱ्यांदा ईडी समोर चौकशीसाठी रोहित पवार हजर होत आहेत। तर रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले त्यावेळेला त्यांच्या पत्नी त्यांच्या सोबत या ठिकाणी होत्या। त्याचबरोबर प्रतिभा पवार या सुद्धा आज राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, आज दुसऱ्यांदा रोहित पवारांची चौकशी होते। देखील आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे थोड्याच वेळापूर्वी ईडी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांचं पूर्ण कुटुंब यावेळी त्यांच्या सोबत होतं। त्यांच्या पत्नी सुद्धा सोबत आहेत। दुसरं महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आज असणार आहेत, कारण शरद पवार आणि सुप्रिया सुळे संसदेच्या अधिवेशनानिमित्त दिल्लीमध्ये आहेत आणि यावेळी कुटुंब म्हणून सोबत असलं पाहिजे या भावनेनं प्रतिभा पवार सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबलेले आहेत। मात्र रोहित पवार यांची ही दुसऱ्यांदा आज चौकशी होते। आज त्यांची संध्याकाळपर्यंत ही चौकशी सुरू राहू शकते किंवा रोहित पवार चौकशीला जाताना आज बाहेर आलो तर अशा पद्धतीची प्रतिक्रिया देऊन सुद्धा गेलेले आहेत। त्यामुळे दिवसभरामध्ये काय काय होतं हे पाहणे देखील महत्त्वाचं असणार। दुसरीकडे मुंबई पोलिसांनी याच प्रकरणामध्ये नुकताच त्यांच्याकडे असणाऱ्या एफआयआरचा क्लोजर रिपोर्ट जो आहे तो दाखल केलेला आहे। त्यामुळे त्यासुद्धा चर्चा विविध रंगू लागलेल्या होत्या। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की ईडीचा तपास मात्र अजून सुद्धा सुरू आहे। ईडीने जो काही ECIR दाखल केलेला होता त्या अनुषंगाने आतापर्यंत अनेकांचे स्टेटमेंट यामध्ये रेकॉर्ड करण्यात आलेत आणि रोहित पवार यांचं सुद्धा बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित हे स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जात आहे। कन्नड सहकारी साखर कारखान्याची लिलाव प्रक्रिया एकूण जी होती ती बेकायदेशीर होती आणि त्यामुळे रोहित पवार यांनी अवघ्या 50 कोटी रुपयामध्ये कारखाना लाटला अशा पद्धतीचा आरोप सुद्धा याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। रोहित पवार यांची याआधी सुद्धा चौकशी 24 तारखेला करण्यात आलेली होती आणि त्यावेळी त्यांना पुन्हा एकदा आज चौकशीला बोलावण्यात आलं आणि त्यानुसार त्यांचा आज तुमच्याकडे येतो ईडी कार्यालयाबाहेरची थेट दृश्य आपण पाहिली। रोहित पवार चौकशीसाठी आता दुसऱ्यांदा ईडी समोर हजर झाले।